नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. MBBS BDS कॅप राऊंड 1 म्हणजे जे मेडिकल प्रवेश प्रक्रिया जो सगळ्यात पहिला राऊंड आपण ज्याची वाट पाहतोय, त्याची ऑप्शन फॉर्म भरण्याची लिंक आता ऍक्टिव्हेट झालेली आहे. या ऑप्शन फॉर्म मध्ये आपल्याला कशा प्रकारे ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, कशा प्रकारे काय चुका आपण होऊ द्यायच्या नाहीत, काय काळजी घ्यायची, ही सगळी डिटेल माहिती आपण एक लाईव्ह डेमो मध्ये ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया. जे विद्यार्थी घरून फॉर्म भरणार असतील, स्वतः फॉर्म भरणार असतील, त्यांनी हा व्हिडिओ बघायचा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत शेअर करायचा आहे. आपण लाईव्ह डेमो बघूया MBBS BDS कॅप राऊंड 1 चा फॉर्म कसा भरायचा. जे विद्यार्थ्यांनी आपल्याकडे नोंदणी केलेली आहे ते ऑफिसला येऊन फॉर्म भरू शकतात, पण जे विद्यार्थ्यांनी स्वतः काउन्सिलिंग करतात त्यांनी काय काळजी घ्यायची हे आपण इथे बघणार आहोत. चला इथे आपण सीईटीचं लॉगिन आपण इथे बघूया. इथे लॉगिन आपण केल्यानंतर कॅप मध्ये जायचं असतं. कॅप मध्ये मेडिकल मध्ये UG मध्ये आपण जाऊया आणि UG मध्ये गेल्यानंतर इथे आपल्या पुढे प्रेफरन्स राऊंड नावाचा इथे ऑप्शन येतो. प्रेफरन्स राऊंडला क्लिक करायचं आपण आणि त्यानंतर इथे आपण बघू शकता नीट UG MBBS BDS राऊंड 1 या प्रकारची विंडो तुम्हाला इथे दिसते. इथे तुम्हाला खाली क्लिक करायचंय, इथे तुम्हाला क्लिक करायचंय आणि क्लिक केल्यानंतर बघा MBBS BDS राऊंड 1 26/8/2026 4 वाजल्यापासून 29ला 5:30 वाजेपर्यंत, म्हणजे बघा 29 तारखेला दुपारी 5:30 वाजेपर्यंतचा फॉर्म आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना काय वाटतं की 29ला लास्ट शेवटच्या 12 वाजेपर्यंत असेल, पण 5:30 वाजेपर्यंतच फॉर्म आहे. तर तुम्ही ह्या वेळेमध्ये फॉर्म भरू शकता. सगळ्यात पहिल्यांदा चेक एलिजिबिलिटी आहे, तुमची पात्रता आहे का नाही, तुमचे मार्क्स किती घेऊन तुमची पात्रता ठरते. जर तुम्ही MBBS BDS ला ऑप्शन भरण्यासाठी नियमानुसार पात्र असाल तर तिथे क्लिक केल्यानंतर तुमची एलिजिबिलिटी चेक केली जाते आणि तुम्हाला प्रोसीड केलं जातं. जर तुमचे बोर्डचे मार्क्स कमी असतील, नीटचे मार्क्स कमी असतील, कुठला अजून काही क्रायटेरिया कमी असेल तर तुम्हाला इथे फॉर्म भरता येणार नाही. इथे आपण क्लिक करूया कारण इथे आपल्या विद्यार्थ्याला चांगले मार्क्स आहेत. आपण इथे बघूया. ओके, एलिजिबल झालेला आहे. ओके, आता इथे अजून एक नोटीस आलेली आहे बघा, छान. चॉईसेस फिल्ड बाय कॅन्डिडेट विल बी ऑटो लॉक्ड ॲज पर गिवन शेड्यूल. म्हणजे चॉईसेस लॉक करत बसायची गरज नाहीये, ते ऑटो लॉक होणार आहेत यावर्षी. हे पहिल्यांदा नवीन बदल करण्यात आलेला आहे. चला आपण इथे क्लिक करूया आणि बघूया. इथे बघा MBBS BDS राऊंड 1 सेम शेड्यूल आणि इथे आपण ऍड प्रेफरन्स आणि मेक पेमेंट बोथ कोटा. जर एखाद्या विद्यार्थ्याने स्टेट कोटात अप्लाय केले आणि त्याला आता मॅनेजमेंट कोटामध्ये जायचं असेल, तिथे तो पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही बोथ कोटाचं पेमेंट देखील ऍडिशनली करू शकता. त्यांनी तशी विंडो तिथे दिलेली आहे. आता आपला विद्यार्थी जो याला स्टेट कोटामध्ये जायचं, पण ज्यांना फॉर्म मध्ये ज्यांनी मॅनेजमेंट कोटाला अप्लाय केलं नव्हतं, IQ ज्याला आपण IQ कोटा म्हणतो, त्याला जर तुम्ही अप्लाय केलं नसेल, आता देखील तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि त्यानुसार ऑप्शन बघू शकता. सध्या आपल्याला बेसिक स्टेट कोटामध्ये जायचंय म्हणून मी इथे काही न क्लिक करता ऍड प्रेफरन्स मध्ये जाणार आहे. ज्यांना आता देखील मॅनेजमेंट कोटामध्ये जायचं असेल ते इथे पेमेंट करू शकतात. सध्या आपण करूया ऍड प्रेफरन्सेस. ओके, बघा इथे आता काय आलं. सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थ्याची कॉलेजचे कोड आले. ओके, इथे वरती विद्यार्थ्याचं नाव आहे, आपल्याला नाव दाखवता येत नाही मला, आणि इथे कोटा. ओके, कोर्स नेम आणि इथे इयर मार्किंग. तर बघा इयर मार्किंग म्हणजे काय, ह्याचे बरेच काही अर्थ तुम्हाला ऑनलाईन मिळतील, पण मी सोप्या शब्दात सगळ्यांना सांगतोय. इयर मार्किंग ला तुम्ही रिझर्व ठेवायचं. हे फक्त रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न विचारण्यात येतो. याच्यामध्ये ओपन ठेवायचं नाहीये. ह्याच्यावरती फार डिबेट करायची नाही, चर्चा करायची नाही, विचार करायचा नाही, कोणाला प्रश्न विचारायचे नाहीयेत. रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी इयर मार्किंग रिझर्व ठेवायचं. त्याचा अर्थ काय, त्याचं काय होतं, रिझर्व टाकलं की रिझर्व मधनं जातं का, ओपन मधनं जात नाही का, असले काही प्रश्न विचारायचे नाहीयेत. सगळ्यांनी इयर मार्किंग रिझर्व ठेवायचं. कुठल्याही रिझर्व कॅटेगरीचा विद्यार्थी आधी ओपन मधनं चेक केला जातो, ओपन मध्ये नसेल बसत तर तो रिझर्व मधनं बघितला जातो. तेव्हा इथं कन्फ्युज व्हायचं नाहीये. जरी तुम्हाला जास्त मार्क्स असतील, कमी मार्क्स असतील, रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही इयर मार्किंगचा प्रश्न आला असेल तुम्हाला तर तिथे रिझर्व निवडायचं. जो विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीचा नाही त्याला हा प्रश्न विचारता येत नाही. सगळ्यात पहिल्यांदा बघूया. आता आपण इथे बघा कोड, इथे तुम्हाला या प्रकारचा इंटरफेस आहे. ओके, आणि आपण फॉर्म भरतोय. सगळ्यात पहिल्यांदा बघा इथे आपल्याला कॉलेजचे कोड आलेले जातात. कॉलेजचे कोड तुम्ही असे ड्रॅग करून पण सिलेक्ट करू शकता. आता सगळ्यात पहिल्यांदा सपोज मला KEM कॉलेज टाकायचे, इथे मी निवडतोय सेट GS KEM कॉलेज. कोर्स आहे MBBS. बघा कोर्स मध्ये चूक होणार नाहीये बिलकुल. कोर्स मध्ये MBBS आहे. कोटा स्टेट कोटा आहे. ओके, आता मला तुम्ही म्हणाल मला BDS टाकायचं होतं सर, BDS कसं टाकायचं. बघा सुरुवातीचे कोड MBBS आहेत, खाली खाली तुम्ही जाल तेव्हा BDS चे कोड पण चालू होतात. हे बघा 2 पासून MBBS चा कोड 1 ने स्टार्ट होतो, BMS चा कोड BDS चा कोड 2 ने चालू होतो. सध्या आपण हा कोड निवडल्यामुळे इथे प्रॉपरली कोर्स वगैरे आलेला आहे. ओके, MBBS. आता बघा कोटा, जर तुम्ही बोथ कोटा अप्लाय केला असेल तर इथे 2 पर्याय येतात, स्टेट कोटा आणि NRI कोटा किंवा मॅनेजमेंट IQ कोटा असा ऑप्शन येतो. इथे आपल्याला आपण फक्त स्टेट कोटाचं ऍप्लिकेशन आहे म्हणून फक्त स्टेट निवडायचंय. इयर मार्किंग रिझर्व करायची.
हा एकदाच निवडायचा आहे, प्रत्येक वेळेस ईयर मार्किंग निवडायचं नाहीये आणि ऍड करायचंय. ऍड केल्यानंतर प्रेफरन्स ऍड होतो, पण प्रॉब्लेम असा असतो या वेबसाईट वरती की तो लागलीच रिफ्लेक्ट होत नाही. पहिला ऑप्शन जर टाकला पेजला रिफ्रेश करावं लागतं किंवा दुसरा ऑप्शन ऍड करावा लागतो, मग आपल्याला पहिला दिसतो. आता आपण केईएम केला, आपण दुसरा ऑप्शन ऍड करूया. आता मला करायचे जे जे कॉलेज ऍड करायचं सपोज. ओके, मी परत स्टेट कोटा निवडतो. आता बघा ईयर मार्किंगचा प्रश्न परत विचारलेला नाहीये, ऍड करतो. बघा दुसरा ऍड केला की पहिला दिसतो, दुसरा पण दिसतो. दुसरा आता बघा पहिला ऑप्शन दिसला, दुसरा ऍड करायचं बघायचं असेल तर फक्त रिफ्रेशला क्लिक करायचं आणि तुम्हाला दोन्ही ऑप्शन ऍड झालेले दिसत आहेत. म्हणजे प्रत्येक वेळी रिफ्रेश करण्यापेक्षा सिक्वेन्शियली ऑप्शन ऍड करत जायचं आणि आपण रिफ्रेश करू शकतो. आता मला बघायचं सेट जीएस झालं, आता मला एलटी टाकायचंय, एलटी मध्ये स्टेट कोटा. ओके, आणि मी इथे ऍड करतोय. आता सपोज मला बीडीएस कडे पण जायचं, असं तुम्ही सगळे गव्हर्नमेंटचे प्रायव्हेटचे टाकू शकता. गव्हर्नमेंटचे ऑप्शन आपले झालेत. आता थोडे काही प्रायव्हेटचे आपण ऑप्शन टाकून बघूया. प्रायव्हेटचा एखादा कोड, भाऊसाहेब हिरे, एक सेकंड, SMBT कॉलेज प्रायव्हेट आहे इगतपुरीचं. आपण बघूया हे प्रायव्हेट कॉलेजला आपण सिलेक्ट करूया स्टेट कोटा आणि ऍड प्रेफरन्स करूया. बघा कॉलेज तर ऍड झालेलं आहे, आपल्याला फक्त बघायचं ते कशा प्रकारे दिसतं ते. ओके, इथे बघा कोड मध्ये काय बघा, सगळे कोड तुम्हाला ग्रीन अक्षरामध्ये दिसत आहेत. इथं अजिबात कुठे कलर डिफरन्स नाहीये. म्हणजे काय बघा, तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेज टाकताय का प्रायव्हेट कॉलेज टाकताय हे तुम्हाला स्वतःला माहिती असणं गरजेचं आहे. कॉलेजचे कोड आपण जे टाकतोय ते व्यवस्थित टाकतोय का नाही हे आपण बघितलं पाहिजे. इथं कॉलेजचं टाईप पण येत नाही की गव्हर्नमेंट कॉलेज आहे का प्रायव्हेट कॉलेज आहे, हे इथे येत नाहीये. तेव्हा हे फॉर्म भरताना बघणं गरजेचं आहे की मला कुठलं कॉलेज टाकायचं कुठलं नाही टाकायचं. आता सपोज अचानक हे प्रायव्हेट कॉलेज पडले, आता ह्याला जर तुम्हाला मूव्ह करायचं असेल तर इथे एडिट नावाचा टूल आहे, इथे तुम्हाला एडिट टूल दिसतो. एडिट टूल मध्ये तुम्ही क्लिक करून एखाद्या ऑप्शनला, इथे बघा एडिट ऑप्शन, याला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे लॉंग प्रेस करून मग ह्याला मूव्ह करता येतं, खाली मूव्ह करता येतं, वर आता सगळ्यात खाली असल्यामुळे वर मूव्ह करता येतं किंवा ऑप्शनला चेंजही करता येतं. सपोज मला याच्या की मला ऍक्च्युली आता गव्हर्नमेंट कॉलेजच बघायचं दुसरं, तर मला काय करायचं जीएस नाय एलटी, मला बीजे निवडायचं आहे, मी बीजे इथे अपडेट करू शकतो. या प्रकारे तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे किंवा एडिट करायचं. जर तुम्हाला एखादं कॉलेज खालीवर करायचं असेल, आता एलटीला तर तुम्हाला वर न्यायचं असेल तर इथे थोडं क्लिक करायचं आणि बघा हा ऑप्शन तुम्ही खाली नेऊ शकता किंवा वर नेऊ शकता. सपोज मी इथे क्लिक केलं, आता बघा एलटी ऑप्शन आपल्याला खाली आलेला दिसेल. परत तुम्हाला वाटतं नाही मला ऑप्शन वर न्यायचं आहे, इथे क्लिक करायचं, त्यानंतर वरला क्लिक करायचं. इथे तुम्हाला इंटरचेंज डिलीट वगैरे सगळं ऑप्शन दिसतं. आता ऑप्शन जर डिलीट केला, आता इथे बघा मी ऑप्शन क्लिक करतोय आणि मला आता हा ऑप्शन वगैरे मी इथे डिलीट करतोय. डिलीट केल्यानंतर ही जी व्हॅल्यू आहे ही नल होते आणि तुम्ही नवीन जो ऑप्शन टाकतात तो तुम्हाला बघा इथे मी डिलीट केलंय पण रिफ्लेक्ट होत नाहीये. एकदा आपण रिफ्रेश करायचं, बघा डिलीट दिला. आता पुढचा ऑप्शन आपण ऍड करूया. चला जीएस नायर, आता परत मला एलटी ऍड करायचा, लोकमान्य टिळक ऍड करायचा आहे, जो की मी डिलीट केला होता. आणि स्टेट कोटा, कोर्सचं नाव इथं आलेलं नाही यावेळेस आणि मी ऍड करतोय. येस आलंय. बघा असं जरी तुमचं झालं असेल तर काय झालं बघा, आता कोर्स तर ऍड झालेला आहे पण आता इथे रिफ्लेक्ट होत नाहीये अजून. आपण रिफ्रेश करूया एक मिनिट. बघा जर ऑप्शन डिलीट केला तर नवीन ऑप्शन त्याच्या खाली दिसतो. आता तुम्ही ऍक्च्युली 4च टाकलेत पण तुम्हाला इथे 5 दिसतात, असा काही प्रॉब्लेम नाही. असं काही असेल तरी प्रॉब्लेम नाही. तुम्ही एखादा ऑप्शन डिलीट केला, पुढचा ऑप्शन त्याच्या नंतर दिसतो आणि डिलीट केलेला ऑप्शन आहे ती व्हॅल्यू पूर्णपणे इनॅक्टिव्ह होते, तुम्हाला नंतर त्याच्यामध्ये बदल करता येत नाहीये. ओके, असं जरी असेल तर ते काही प्रॉब्लेमॅटिक नाही. तुमचा हा ऑप्शन चेक करणार, हा त्यानंतर डिलीट केलेला नाही चेक करणार, नंतर पुढचा ऑप्शन चेक करणार. अशा प्रकारे तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म पद्धतशीर भरू शकता. एक एक ऑप्शन तुम्ही टाकू शकता. आता आपण काय करूया, हळूहळू सगळे ऑप्शन थोडेसे म्हणजे भरून घेऊया. जीएस नॅप एलटी जे जे बीजे झाला. आता आपण काय करूया, मिरज एक टाकून घेऊया. म्हणजे आपण सगळेच कॉलेज, बहुतांशी कॉलेज आपण टाकून घेऊया सहज. आपण कॅज्युअली हा फॉर्म भरतोय. कोटा, इथे आपल्याला स्टेट निवडायचा आहे आणि इथे मी ऍड करतोय. आणि बघा सगळं काही झाल्यानंतर, तुमचं प्रॉपरली सगळं झाल्यानंतर बघा तुम्ही लॉक करणं गरजेचं नाही. काही विद्यार्थी चुकून इथे लॉक करू शकतात. काळजी घ्यायची की लॉकला क्लिक करायचं नाहीये. जर तुम्ही चुकून लॉकला क्लिक केलं, मी ते करून दाखवतोय, माझ्याकडनं चुकून लॉकला क्लिक झालं बघा. आता फॉर्म तुमचा लॉक झाला, सबमिट झालेला आहे. चुकून क्लिक करायचं नाही. जर सबमिट झाला असेल तर काय पर्याय, इथे तुम्हाला अनलॉक प्रेफरन्सेस नावाचा पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे. अनलॉक, जर चुकून लॉकला क्लिक झाला असेल तुम्ही अनलॉक करू शकता किंवा फॉर्म व्यवस्थित भरला असेल तर लॉक करून नंतर रिपोर्ट डाउनलोड करून घेऊ शकता.
आता आपण काय करूया, अनलॉक करूया फॉर्मला. इथे बघा मी क्लिक करतोय, तुम्हाला ईमेल आयडी ला ओटीपी आलाय किंवा मोबाईल नंबरला ओटीपी आलाय. ओटीपी तुम्हाला आलेला काय, ईमेल आयडी किंवा मोबाईल वरती ओटीपी आलेला तुम्हाला. ईमेल आयडी चेक करा. 184282 ना. बघा ईमेल आयडी व्हेरीफाय झालेला आहे आणि आता आपण अनलॉक करू शकतो. आणि 184282 बरोबर आहे का, नीट सांगा. 184282 ठीक आहे. व्हेरीफाय तर नाही, काय अडचण नाही. ओटीपी सेंड परत एकदा 184282. हां आला का नवीन, सांगा सांगा. 60 हां 4660 येस. ओटीपी व्हेरिफिकेशन सध्या अजून अनलॉकची फॅसिलिटी झाली नाही, पण या प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म अनलॉक करू शकता. थोड्या वेळामध्ये अनलॉक बटन चालू होऊन जाईल. आता सध्या हे विद्यार्थ्यांनी तुम्हाला लॉक करून दाखवलं, पण या प्रकारे तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. भरून झाल्यानंतर लॉक करायचा आहे, नाही केला तरी तो टाइम टेबलनुसार ऑटो लॉक होतो. आणि इथे रिपोर्ट, तुमचा फॉर्म आता भरून झालेला आहे, तो बघायचा असेल तर इथे तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. इथे मी आता डाउनलोड करतोय आणि आपण इथे बघूया रेफरन्स फॉर्म कसा दिसतो ते. इथे तुम्हाला बघायला मिळेल की बघा या प्रकारे तुम्हाला तुमचे भरलेले ऑप्शन सगळे येतील. पहिले आपण 5 ऑप्शन भरले, पण व्हॅल्यू 6 दिसतात. एक ऑप्शन डिलीट झालेलं आहे, त्या डिलीट झालेल्या व्हॅल्यूने काही फरक पडत नाही. आपले 5 ऑप्शन चेक केले जाणार आहेत आणि या प्रकारे आपला ऑप्शन फॉर्म मेडिकलच्या राऊंडमध्ये आपल्याला भरायचा आहे. ही झाली मेडिकलमध्ये MBBS BDSचा राऊंड कसा भरायचा याबद्दलची माहिती. सगळ्यांनी काळजी घ्यायची फॉर्म भरताना की फॉर्म चुकू द्यायचा नाहीये. फॉर्म त्यांनी चुकू द्यायचा नाहीये. MBBSचे पर्याय असतील, गव्हर्नमेंट असतील, प्रायव्हेट असतील, अगदी काळजीपूर्वक भरायचे. भरून झाल्याचे कन्फर्मेशन एकदा करायचे, 2दा-3दा चेक करायचे. त्यानंतर तुम्ही लॉक करू शकता किंवा ऑटो लॉक होतो. ऑटो लॉक होत असेल तर लॉक करत बसायची गरज नाहीये. तर या प्रकारे तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म भरू शकता. माझं सजेशन आहे की तुम्ही फॉर्म भरून झाल्यानंतर शेवटी लॉक करायचा, त्याची प्रिंट घ्यायची, जेणेकरून परत आपल्या फॉर्ममध्ये कोणी काही छेडछाड किंवा बदल करू शकत नाही. सगळ्यांनी आपल्याला फॉर्म पाहिजे त्या पद्धतीने भरायचा आणि सगळा भरून झाल्यानंतर सगळ्या ऑप्शनची शहानिशा झाल्यानंतर मग आपण लॉक करू शकता. या प्रकारे आपल्याला MBBS BDSचा राऊंड भरायचा आहे. सगळ्यांनी काळजीपूर्वक हा फॉर्म भरा आणि सगळ्यांना पहिल्या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. ज्यांना यामध्ये चांगले मार्क्स आले तर नक्की चांगलं कॉलेज मिळेल. तुम्ही फॉर्म भरताना कुठली चूक होऊ देऊ नका आणि योग्य पद्धतीने तुमचा ऑप्शन फॉर्म भरा. तर मेडिकल ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.